मोठा निघाला, तालात मोठा निघाला, डौलात मोठा निघाला, तालात मोठा निघाला। हे नाद करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा। गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा। दहीहंडी उत्सव महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले जाते। खांदा कॉलनीतही भाजपा पक्षातर्फे भाजपा सरचिटणीस नवीन पनवेल शहर मंडळ भीमराव पवार यांच्या वतीने भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। दहीहंडी प्रेमींनी यावेळी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। अनेक गोविंदा पदके ही दहीहंडी फोडण्याकरता आली होती। ही दहीहंडी 2,55,550 असे भरघोस बक्षीस ठेवण्यात आले होते। भीमराव पवार यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनी इथे या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। या भाजप कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या सर्व गोविंदा पथकांची अगदी उत्तमरित्या सोय केली होती। यावेळी उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बहारदार लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी एक प्रकारचा जल्लोष पाहायला मिळाला होता। अनेक मंडळांनी त्या ठिकाणी थर लावून सलामी दिली। अखेर खांदा कॉलनीतील साईनाथ मित्र मंडळ यांनी 7 थर राहून ही मानाची हंडी फोडण्याचा मान मिळवला। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल शहर मंडळ अंतर्गत श्री ओंकारेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेली 4 वर्ष आम्ही या नॅशनल बँकेच्या शेजारी सेक्टर 13 खांदा कॉलनी येथे आमदार चषक भव्य आमदार चषकाचं स्वागत करतो, आगमन करतो आणि या ठिकाणी आयोजन करतो। या कार्यक्रमाचं आयोजन गेली 15 दिवस आम्हाला हे सगळं परवानग्या वगैरे सगळं घ्यावं लागतात। त्याच्या आयोजनासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आमदार साहेब असतील, परेशदादा असतील, हे सहकार्य करत असतात। आणि या खांदा कॉलनीतील जनतेसाठी एक पर्वणी असते। आगरी कोळी गीतांचा कार्यक्रम असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल तर आम्ही या ठिकाणी दरवर्षी आमंत्रित करतो। आपण पाहिलं असेल गेली कित्येक वर्ष मी कार्यक्रम करतो इथं नवरात्रीला, मग त्याच्यामध्ये देवदत्त नागे असतील, सैराट मधली टीम असेल, आजच या ठिकाणी प्रियदर्शिनी इंदुरकर देखील या ठिकाणी 9 वाजता येत आहेत। या भरपूर असे आपण कार्यक्रम या ठिकाणी लोकांसाठी आयोजित करत असतो। वेळोवेळी आपलं सामाजिक कार्य असतं त्याचं असं आहे, खांदा कॉलनीतील जनता ही सर्वसामान्य जनता आहे, मध्यमवर्गीय आहे। त्यांच्यासाठी सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, आम्ही नेहमी या ठिकाणी आयोजित करत असतो। आता दहीहंडी झाल्यानंतर गणेशोत्सव आहे। गणेशोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी नवरात्र उत्सव आमचे मार्गदर्शक मनोहर म्हात्रे साहेब असतील, मोतीराम कोळी साहेब असतील, आम्ही आमचे आता मित्र नवीन पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे साहेब असतील, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गेली 15 वर्ष या ठिकाणी नवरात्र उत्सव, सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतो। त्यामुळे दहीहंडी हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळेच कार्यक्रम सुरू होतात। मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधीच खांदा कॉलनीमध्ये मागे राहिलेली नाही। मग त्यामध्ये आमचे पदाधिकारी सर्व आमच्या पाठीशी असतात, मार्गदर्शक असतात, नगरसेवक सर्व असतील, हे नेहमी आपल्या पाठीशी असतात। आतापर्यंत 11 बालगोपाल गोविंदा पथकांनी सलामी दिलेल्या आहेत। या ठिकाणी 9 वाजता आमचे सेलिब्रिटी येऊन गेल्यानंतर आमची हंडी फोडली जाईल। हा मान खांदा कॉलनीतील साईनाथ मित्र मंडळ, कारण गेली 6 महिने साईनाथ मित्र मंडळ 7 थरांची 8 थरांची प्रात्यक्षिक इथं करत असतात। त्यामुळे खांदा कॉलनीतील मुलांना आपण प्रेरित करणं गरजेचं असल्यामुळे आम्ही खांदा कॉलनीला दरवर्षी हा मान देतो। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट खांदा कॉलनी।